नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूजमध्ये स्वागत. आज संपूर्ण राज्यभरात जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्यासह पुणे आणि मुंबई सारख्या शहरासह आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळेच मान्सूनची प्रतीक्षा करत होतो आणि अखेर मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे काही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. नुकताच पुण्यातील मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं आणि याच मिसिंग लिंकवर एक दरड कोसळल्याने या ठिकाणचा रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. खरं तर अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक सुद्धा या मान्सूनची प्रतीक्षा करत होते. कारण मे महिन्यातलं जर वातावरण आपण सगळ्यांनी पाहिलं तर तब्बल 40°C पुढे तापमान या ठिकाणी सगळ्यांना जाणवत होतं. प्रचंड उकाडा आपल्याला जाणवत होता. अहिल्यानगर जिल्ह्यात जर परिस्थिती पाहिली तर 2 नागरिक हे मृत्युमुखी या उष्णतेने पडले होते. त्यामुळे उष्णतेने संपूर्ण जिल्हाच हा हादरलेला होता. संपूर्ण नागरिक हे उष्णतेने हैराण झालेले होते. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज मागच्या 2 दिवसांपासून सुद्धा पावसाने आगमन केलेलं आहे. आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं वातावरण तर सध्या सुद्धा पाऊस पडताना दिसतोय. सगळीकडे हिरवळ झालेली आहे, ओलावा दिसतोय. नागरिकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातली परिस्थिती जर पाहिली, शेतकरी वर्गाला सगळ्यात मोठा दिलासा या पावसाने मिळालेला आहे. जून महिन्यामध्ये शेतकरी हे खरीपाची पेरणी करीत असतात आणि पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा होती. मागचा जून महिना पाहिला तर जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप कमी होतं किंवा नाही म्हणलं तरी चालेल. मात्र जुलैची सुरुवात होताच पावसाने दमदार दिलासा या शेतकरी वर्गाला दिलेला आहे. त्यामुळे खरीपाची पेरणी आता मोठ्या समाधानकारक परिस्थितीमध्ये हे शेतकरी करतील आणि या शेतकरी वर्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. खरीप हंगामातल्या ज्या पेरण्या होत्या त्या मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या कारण पाऊसच नव्हता. मात्र जुलैच्या सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे या पेरण्या सुरू होणार आहेत. त्यामुळे पेरण्यांना सुद्धा वेग येण्याची शक्यता आता आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील धरणांची परिस्थिती जर पाहिली तर धरणांमध्ये अजूनही हा पाणीसाठा कमीच आहे. कारण मागच्या 2 दिवसांपासूनच हा पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आता हा पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातला पाणीसाठासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. हे भंडारदरा धरण सध्या या धरणामध्ये 33.51% पाणीसाठा पाहायला मिळतोय. दुसरं धरण आहे निळवंडे धरण, यामध्ये 16.75% पाणीसाठा आहे. मुळा धरणामध्ये आहे 8.84%, म्हणजे हा अत्यंत अल्प प्रमाणाचा पाणीसाठा मानला जाईल. तिसरं धरण आहे टाकळीभान, यामध्ये साठा आहे 31.41%. चौथं धरण आहे मुसळवाडी धरण, यामध्ये 30.16% पाणीसाठा पाहायला मिळतोय. आढळा धरणामध्ये 28.31% पाणीसाठा आहे. विसापूर धरणामध्ये 13.5% पाणीसाठा आहे. तर सीना धरण जे आहे त्यामध्ये 10.66% पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय. खैरी धरणामध्ये 9.4% पाणीसाठा आहे. तर 2 धरणं अशी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातली ज्यांनी तळ गाठलेला आहे. त्या धरणांची नावं आहेत मांडोहळ आणि घाटशीळ पारगाव. या 2 धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे. मात्र हा पाऊस जसा जसा वाढेल तसतशी पाणीसाठा या धरणांमधला वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह सामान्य नागरिकांना सुद्धा या सगळ्यामुळे दिलासा मिळण्याची, मान्सूनमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पावसामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे. भीमा नदीवरील जो दौंड पुलाखालून जो पाण्याचा विसर्ग होतोय तो आहे 21,194 क्युसेकने वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे इथल्या नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहे. कारण पाण्याचा वेग हा अचानक जर वाढला तर इथल्या नागरिकांना मुश्किल होऊ शकते राहण्यासाठी. या सगळ्यामध्ये आत्ता जर परिस्थिती पाहिली तर आत्ताही पाऊस येतोय. नगर शहर हे पूर्ण पावसाने भिजलेलं आहे. जिल्हाभरात पण अशीच परिस्थिती आहे. राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस हा कोसळत आहे. मात्र आगामी काही दिवसांमध्ये हा पाऊस किती वेगाने येणार आणि किती प्रमाणात हा पाऊस जिल्ह्यामध्ये पडणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अभिषेक सोबत मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर.